धन्यवाद स्वप्नील सर. दुसऱ्या लढतीमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सामना आपल्या समोर रंगत असताना पाहायला मिळेल बजरंगी बॉईज दहिगाव त्यांच्या विपक्ष जय बजरंग कोंडे साखरे. नाणेफेकी जिंकत आता कोंडे साखरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बजरंगी बॉईज दहिगाव संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. त्यात अनुषंगाने ओपनिंग जोडी मैदानात जयेश आणि कल्पेश ही सलामीवीर जोडी दाखल झाले. पहिलं षटक हाताळण्यासाठी कोंडे साखरे संघाकडून तेजस दाखल झालाय. पहिला चेंडू फुलटॉस होता. फटका तिथे चांगला आहे. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने सध्याच्या घडीला टीम बजरंगी बॉईज दहिगाव संघाचा अकाउंट ओपन झालेलं आहे. एक या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शिवाजी खुणे आणि दीपीर बिराडे अर्थात मुरबाडचा आवाज, एक बुलंद आवाज दीपीर बिराडे सर इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद आपण लुटा. मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, चांगली गोलंदाजी तिथे गोलंदाज तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली होती, त्यानंतर एक डॉट आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. चांगली लढत आता या मॅच मध्ये दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग कोंडे सागरे त्यांच्या विपक्ष बजरंगी बॉईज दहिगाव. दीपीर बिराडे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील सहर्ष मनापासून स्वागत. विकेट काढण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू, फटका तिथे मिसटाइम झालाय. त्यात कारणास्तव लागोपाठचा दुसरा डॉट तिथे गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला P1च्या षटकामध्ये गोलंदाज तेजस. दीपीर सर आणि शिवा कुणे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. दरम्यान एक सिंगल आता या चेंडूवर रेकडली जाईल. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार केला तर तेजसची कामगिरी चांगली होत असताना इकॉनॉमिकली कामगिरी सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये तो करतोय. अगदी बॅकफुटवर गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं बॅटला बॉल संपर्क झाला नाही. तात्काळ स्वतः डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, P1च्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे आता दाखवून देत असताना गोलंदाज तेजस. एकंदरीत 5 चेंडू हाताळले, 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवर तेजस. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक खराब. मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या लगत क्षेत्ररक्षक दूरचा पल्ला गाठत आले होते. अडवण्याचा देखील प्रयत्न त्यांचा झाला होता, मात्र चेंडूने आता सीमारेषेचा वेध घेतलाय. शेवटच्या चेंडूवर धावा मिळतील 4 आणि येतोय चौकार. त्यांच्या धन्यवाद. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5 चमचमीत ट्रॉफींचं सौजन्य लाभलं आणि गावात कोणतंही कार्य असो नेहमी आवर्जून उपस्थित राहणारे आमचे वसंतजी डोले अर्थात नाना, ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद व्यासपीठावर बसून घेत आहेत. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेल्या धावफलकावर धावा 6 अंकित होत असताना एकंदरीत 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. P1च्या षटकामध्ये इकॉनॉमिकली कामगिरी तेजसची राहिली होती. त्यात अनुषंगाने आता गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय दाखल झालेत. पहिला चेंडू
ओव्हर पिच होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवात आता चांगली होत असताना गोलंदाज अक्षयची चांगली कामगिरी. धावपळ कव्हर 10-6 अंकित होत असताना चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतंय. शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय, फटका तिथे चांगला आहे, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आता यशस्वी ठरत असताना एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. चौकाराच्या मदतीने धावपळक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचेल टीम बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर गेले, कट केले, फटका तिथे चांगला आहे, टायमिंग प्रॉपर. धावपळकावर धावा 13 आकड्यावर स्थित आहेत. लो फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला फटका तिथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु चेंडूला आता सीमारेषेचा वेध आवरला नाही. 4 धावांसाठी चौकार. यस, धन्यवाद. ओव्हर पिच चेंडू होता, कनेक्शन प्रॉपर, फटका तिथे दमदार, अगदी मिड विकेटला क्लिअर करत भेदून चिरून चेंडू सी मारे पार. 6 धावांसाठी पहिला ब्लास्ट, बिग हिट, षटकार. यस, थँक्यू. डीजे नाग्या आज भरपूर जोमात आहेत. एकंदरीत पहिल्या दिवसामध्ये देखील पहिल्या दिवसापासून अगदी सुमधुर संगीत ऐकवलं जात आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. डीजे नाग्या मात्र षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावपळक 23 आकड्यावर जाऊन पोहोचलंय दहिगाव संघाचं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सरळ मांडलंय आणि सरळ फेकून दिलाय चेंडू सीमारेखा पार. दुसरा ब्लास्ट, बिग हिट, षटकार.
थोडी घाई करा, स्पीडअप अपेक्षित असेल. टीम जय बजरंग कोंडे साखरे संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यात 29. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तिथे 6 धावा एकंदरीत खर्च केल्या होत्या गोलंदाज तेजसने. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी खराब पाहायला मिळाली गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. एकंदरीत 23 धावा त्याच्या स्पेलमध्ये एकवटल्या गेल्या आणि 2 षटकांचा अखेरीस धावसळ फळक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता तिसऱ्या षटकाला होणारी सुरुवात, तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या स्पेलमध्ये तेजस दाखल झालेत. विकेट काढण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू फुलटॉस होता. मात्र आता लाईन इथे चेक केली जाईल. लाईन खराब आहे. अवांतरची घोषणा पंचांची आमच्यापर्यंत पोहोचते. सिंगलच्या मदतीने धावपळक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. वाईट +1 अशा 2 धावा एकंदरीत आता चेंडूवर एकवटल्या जातील. धावपळक 31 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. टीम जय बजरंगी बॉईज दहिगाव क्रिकेट संघाचं पहिल्या षटकामध्ये कामगिरी हवी तशी झाली नव्हती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावा एकवटण्याचं काम तिथे झालं आणि यावेळेस फटका तिथे चांगला ऑन साइडला दिशा देण्याचं काम. क्षेत्ररक्षक तिथे आले. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा आता चेंडूवर एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीने धावपळक टीम बजरंगी बॉईज दहिगाव संघाचं जाऊन पोहोचलंय 33 या आकड्यावर. यस, घाई करा, स्पीडअप अपेक्षित असेल. जय बजरंग कोंडे साखरे वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजी त्यावर तेजस चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करत असताना पहिल्या षटकामध्ये देखील कामगिरी चांगली राहिली होती. ओव्हर दी कव्हर्स फटका खेळायचा होता परंतु बॅटचं हवं तसं टायमिंग झालं नाही. निर्धाव चेंडू, चांगली कामगिरी. सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये जरूर धावा खर्च झाल्या असतील. मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होते. अडवण्याचा प्रयत्न तर झाला होता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. लेन तर चांगली होती मात्र लाईन खराब. तत्कारणास्तव आता अवांतर चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल अवांतरच्या साह्याने धावपळक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावर. अगदी समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. फुलटॉस वर आता फुलटोल वसूल करण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय टीम बजरंगी बॉईज दहिगाव क्रिकेट संघाचं 44 आकड्यावर. एकंदरीत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सतीश तारमळे साहेब, त्याचप्रमाणे धनंजय भेरे साहेब हे देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी अशोकजी राठोड साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचा देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून व या गोजिरी चषकाच्या माध्यमातून
सहर्ष मनापासून स्वागत. बिगिट करण्याचा प्रयत्न चांगला तिथे फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल तर पूर्ण झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न प्रयत्न तर झाला होता, मात्र आता एक सिंगलवर समाधान मानलंय. सिंगलच्या मदतीने षटक देखील समाप्त झाले. एकंदरीत 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस बजरंगी बॉयज दहिगाव संघ जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाच्या 45. पहिल्या षटकामध्ये तर कामगिरी चांगली राहिली होती गोलंदाजी करत असताना तेजस. मात्र दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 23 धावा एकवटल्या गेल्या अक्षयच्या विरोधात. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तेजस आला. 14 धावा सेकंड स्पेलमध्ये त्याला एकवटल्या गेला. मात्र आता या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारची असेल गोलंदाज विराटची. फलंदाजीचा विचार केला तर कल्पेश चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतायत. फलंदाज प्रतीक देखील दाखल झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. पहिली सिंगल तर वेगवान गतीने पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे कॉलिंग खराब होती, मात्र सेफली आता कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालेत फलंदाज. नॉस्ट्राईक एंडवर एकच सिंगलच्या मदतीने धावपळ 46 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अगदी गोलंदाजांचा गर्दनकाळ ठरणारी ही विकेट. मात्र सकाळच्या सत्रामध्ये देखील तिथे धावा येत नाहीयेत आणि या मॅच मध्ये देखील एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सध्याच्या घडीला चांगली होत असताना टीम बजरंगी बॉयज संघाची मात्र यावेळेस बॅकफुटवर गेले, कट केले, फटका दमदार आहे. तिथे एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोचेल. सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला संपन्न होत असतात टीम बजरंगी बॉयज दहिगाव संघाचा. मात्र यावेळेस लेग स्टिक दाखवली आणि मिडल स्टिक उकडली. फलंदाज बाद. विकेट हादरा बसत असताना टीम बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाला नवीन फलंदाज मैदानात प्रसाद दाखल होतील. तत्पूर्वी चौथ्या षटकाचा विचार केला तर तिथे कामगिरी चांगली होत असताना
विराजची पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर एक चौकार आला. मात्र कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज विराजने. एक महत्वाची विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिले. धावपळकावर धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 50. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभवत आहात. दिवस क्रमांक 14 दुसरी लढत बजरंगी बॉईज दहिगाव त्यांच्या विपक्ष जय बजरंग कोंडे साखरे. अगदी ओव्हरपिच चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता गोलंदाजी चांगली होत असताना गोलंदाज विराजच्या माध्यमातून चौकारानंतर चांगलं कमबॅक तो आपल्या संघासाठी करून देत असताना चौथं षटक मार्गस्थ 4 चेंडू हाताळत असताना एकंदरीत 5 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर विराज पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला फटका, तिथे चांगला क्षेत्ररक्षक होते. एका टप्प्यावर चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु आता चेंडूला सीमा रेषेचा मोह आवरला नाही. 4 धावांसाठी पाठवलाय चौकार. धन्यवाद. ज्या ठिकाणी चौकार आला तिथे एक प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. वाईड लाईनचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटचा चेंडू येईल निर्धाव. धन्यवाद. प्रेक्षकांचं देखील मोलाचं सहकार्य तिथे आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्याच्या घडीला 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस एकंदरीत विचार केला तर टीम बजरंगी बॉईज दहिगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर. चांगला सन्मानजनक स्कोर सध्याच्या घडीला संपन्न करत असताना टीम बजरंगी बॉईज दहिगाव क्रिकेट संघ. मात्र आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार विकासच्या खांद्यावर सोपावत असताना शेवटच्या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारची केली जाईल गोलंदाज विकासच्या माध्यमातून, की एकंदरीत धावसंख्या 54 याकडे स्थित आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा एकवटून या स्पर्धेमध्ये आता किती धावेंपर्यंत उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल. फुलटॉस चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र LBW या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचप्रमाणे एकच वाईड असेल आणि रिव्ह्यू तुम्हाला बीमर वाईड आणि रनआउट साठी दिला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू तर डॉट झाले होते, मात्र पुढील चेंडू देखील फुलटॉस मिळाला. फुलटॉसवर आता फुलटोल वसूल करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. मोर्या 11 पाडाले संघाचे प्रतिनिधी राजेशजी खंडाकले हे देखील आता उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील. मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात आता फलंदाज रनआउटची विकेट आणि मोठा आदरा टीम बजरंगी बॉईज दहिगाव क्रिकेट संघाला फलंदाज होईल बाद. अगदी
एकंदरीत चौथ्या षटकामध्ये आता कामगिरी चांगली होत असताना गोलंदाज विकासच्या माध्यमातून षटकार तर आला होता, त्यानंतर एक रनआउटची विकेट आणि धावफलकावर धावा 61 अंकित होत असताना अगदी पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर बेस्ट ऑफ टेमगाव संघाने 104 धावेपर्यंत मजल मारण्याचा तिथे विक्रम केला होता. मागील 2 दिवसामध्ये देखील धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न अगदी अनेक संघांचा राहिला, मात्र आता या मॅच मध्ये 61 धावा तर झाल्या होत्या, अजूनही किती धावा एकवटण्याचं काम तिथे केलं जाईल. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि कीपरच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन फलंदाजाचा खेळ इथे समाप्त झालाय. फलंदाज बाद आल्या पावली माघारी. समाधान बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. जय गावदेव डोंगर नावे आणि मोर्या इलेव्हन पाडाली या दोन मातब्बर संघांमध्ये पुढील मॅच असेल, तरी मी दोघांना विनंती करतो की मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी उपलब्ध व्हायचे. शेवटचा षटक मार्ग असते, 2 चेंडू शिल्लक आहेत. आता या 2 चेंडू मध्ये एकंदरीत किती धावा एकंदरीत वैभव एकवटेल. शेवटचं षटक आहे, गोलंदाजी ट्रॅकर विकास चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. अगदी आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचं हवं तसं टायमिंग झालं नाही आणि रनआउटची विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळते. अवांतरसाठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केली. फेअर असेल, फेअर डिलिव्हरी असेल. मात्र धावपळकावर धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाच्या 61 आणि शेवटचं षटक आहे, शेवटचा चेंडू आहे. मात्र या षटकामध्ये विकासची कामगिरी चांगली राहिली आहे. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, तिथे एक सिंगल तर वेगाने झाली. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिले आहे आणि दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात आता शेवटच्या चेंडूवर येते ए विकेट. एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांच्या अखेरीस बजरंगी बॉयज दहिगाव संघाने अगदी विचार केला तर 62 धावेपर्यंत मजल मारली आहे आणि निर्धारित 5 षटकांमध्ये पुढील इनिंग मध्ये टीम जय बजरंग कोंडेसाखरे संघापुढे 5 षटकांमध्ये आव्हान असेल ते 63 धावेंचं. तदरम्यान आपण व्यासपीठावर सध्याच्या घडीला यथोचित मान सन्मान आपण करूयात. पोलीस दलात कार्यरत असलेल्या या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित राहिले सतीश तारमळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान तिथे व्यासपीठावर संपन्न करूयात. तर मी वसंतजी डोले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सतीश तारमळे साहेबांचा सतीश तारमळे साहेबांचा यथोचित मान सन्मान आमचे गावचे नानांच्या शुभ हस्ते केला जातोय. अगदी आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित आले त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून संपन्न करतोय. त्याचप्रमाणे पोलीस दलात कार्यरत असलेले धनंजयजी भेरे साहेब
हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय, तो स्वीकार करावा अशी त्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे नानांच्या शुभ हस्ते धनंजय बेहरे साहेबांचा यथोचित मान सन्मान तिथे संपन्न केला जातोय. त्यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे इन्स्पेक्टर साहेबांच्या सहकारी अशोक राठोड साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आम्ही तिथे संपन्न करतोय वसंतजी बुधाजी डोले यांच्या शुभ हस्ते. सतीश तारमळे साहेब, धनंजय बेरे साहेब आणि अशोक राठोड साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून त्यांना विनंती असेल की व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. तसंच खेळाचा दुसरा डाव जसा सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात एसपीओ भ्रमंतीचे सर्वा स्वप्नील पोटे सरांना. धन्यवाद. त्याचप्रमाणे पुढील सामन्याचे नाणेफेकी आपण संपन्न करूयात. जय गावदेव डोंगर नावे त्यांच्या विपक्ष संघ इनॅक्शन मध्ये असेल. मोरिया 11 पाडाले क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. डोंगर नावे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे मोरिया 11 पाडाली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण उपलब्ध व्हा. राजेश खंडागळे आपण कुठे असाल तिथे. यस, धन्यवाद. तरी मी धनंजय बेहरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेकी संपन्न करावी. अशोकजी राठोड यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचची नाणेफेकी ती संपन्न होतीये. सामना आपल्या समोर तिथे चांगला होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 मिनिटं फक्त पंच सामना थांबवायचे. अशोकजी राठोड साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते. मोरिया 11 पाडाले त्यांच्या विपक्ष जय गावदेव डोंगर नावे या 2 मातब्बर संघांमध्ये पुढील मॅच आणि त्या मॅचची नाणेफेकी अशोक राठोड साहेबांच्या शुभ हस्ते केली जाते. यस, सामना सुरू करायचा आहे. पाडाले संघाने नाणेफेकी जिंकली आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. दुसऱ्या डावामध्ये सहर्ष मनापासून स्वागत. पोलीस दलात कार्यरत असलेले साहेबांची ते उपस्थित राहील, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. सध्याच्या घडीला या मॅच मधून ते रजा घेत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमकता इथे स्वीकारली आहे फलंदाज नंदूने. पहिल्या चेंडूवर अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत सीमा रेषेचा वेध घेण्यासाठी चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी सिक्सर. सलामीसाठी गेलेली जोडी नंदू आणि विकास सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नंदूने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर दाखल झाले होते. मात्र यावेळेस आता लेन तर चांगली होती, लाईन खराब, अवांतरची घोषणा. धावपळक 1 ने पुढे सरकेल 7 या आकड्यावर.
पहिल्या चेंडूवर षटकार फलंदाज नंदूच्या माध्यमातून आला. तदनंतर आता थोडं दडपण असेल गोलंदाज सागरच्या माध्यमातून, मात्र यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला होता, परंतु हवं तसं कनेक्शन झालं नाही त्यात कारणास्तव. आता एक सिंगल या चेंडूवर एकवडले जाईल. सिंगलच्या मदतीने सध्याच्या घडीला धावफलक जाऊन पोहोचेल टीम जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाचं. 8 या आकड्यावर. फटका चांगला पाहायला मिळाला. एक धाव इथे मिळतीये आणि धावफलक जाऊन पोहोचते 9 आकड्यावर. पहिल्या सत्रामध्ये जर का आपण खेळाचा विचार केला तर धावफलकावर 62 धावा लगावल्या होत्या. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी सध्याच्या घडीला नंदू आणि विकासची सुरू आहे. कोंडे साखर संघाला 63 धावांचा पाठलाग करायचा, ते कशा प्रकारे जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे मोठा फटका खेळला जातोय आणि चेंडूला फेकून दिला जातोय खाऊ कॉर्नर झोन मध्ये, सीमारेषे पार षटकार. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करत असताना तुफानी फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू झाली आहे. आक्रमणाला सुरुवात केली आहे, वार केले जात आहेत आणि धावफलक आतापर्यंत विचार केला तर तब्बल 15 धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात राहिली आहे कोंडे साखरे संघाची. इथे थांबून कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, मात्र तिथे येते अपयश. डॉट बॉल येतोय. हा चेंडू देखील चांगला राहिला. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा देखील आला. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर कोणताही गडी न गमावता 15. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा खर्ची केल्यात, 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मला वाटते वैभव येतात, 9 नंबर जर्सी वैभव लिहे. मोरिया 11 पाडाळे संघ आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर होणारा सामना, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. मात्र सामन्यामध्ये जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे, आक्रमण केलं जातंय कोंडे साखरे संघाकडून. दुसऱ्या षटकामध्ये वैभव आला. आता वैभवची जबाबदारी कशा प्रकारची राहते, वैभवची कामगिरी पाहावं लागेल. चला घाई करा दहीगाव संघ, आपण खूप उशीर करताय. वैभव चला, थोडं सहकार्याची अपेक्षा आम्ही देखील करतो. दुसऱ्या षटकाला तर होईल सुरुवात. वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैभव टू विकास. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळला. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, दुसरी धाव घेण्यासाठी विकास इच्छुक होते, मात्र त्यांना नकार दिलाय नंदूने. एकाच धावेवर कुठेतरी समाधानी राहावं लागेल. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला गेला होता वैभवच्या माध्यमातून. टेमगाव येथील भव्य दिव्य असं मैदान, आणि या मैदानावर आपण बऱ्याच धावा गेल्या 3 दिवसामध्ये होताना पाहिल्यात. आणि तशाच प्रकारची कामगिरी आज पहिल्या डावामध्ये दहीगाव संघाची देखील राहिली. हा चेंडू खराब टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. लेखट तर करतायत,
मात्र टप्पा अचूक नाहीये. वाईट चेंडू येतोय, बराचसा बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय, दंडित केलंय गोलंदाजाला. वैभव पुन्हा एकदा, इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये होता. एका वेळासाठी असं वाटलं होतं चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी होईल, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू धरणीला दान झालाय आणि इथे एक धाव धावून पूर्ण होतीये. अतिशय संत गतीने या षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत वैभवने 2 चेंडू हाताळलेत, 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची केल्यात आणि धावफलकावर कोंडे साखरी संघाच्या धावा लावल्या गेल्यात त्या 18. वैभवचा पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला राहिलाय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची कोणतीच संधी दिली जात नाहीये. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेलेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील स्वतःला अनुकूल परिस्थिती बनवतात ते गोलंदाज वैभव. इथे मोठा फटका केला जात आहे, वैभववर आक्रमण केलं जात आहे, हल्ला चढवला फलंदाज विकासने, चेंडू पोहोचवला सीमारेषे पार, 6 धावा. धन्यवाद डीजे. या फटक्याची नितांत गरज होती, कारण पहिल्या 3 चेंडूवर तर पूर्णपणे वैभव हावी ठरला होता. चौथ्या चेंडूवर वैभवच्या विरोधामध्ये आक्रमण केलं गेलं आणि निकाल देखील चांगला राहिलाय. इथे देखील पुन्हा एकदा त्याच रिजनला टार्गेट करायचं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात घडतंय काय, पंचांनी थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवला. येस, गडी बाद असेल. येस, पाडाले संघ आपला निर्णय कळवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तेजस. चांगली फटकेबाजी करत होते विकास, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकास यांना देखील परतावं लागलं. ज्यावेळी बॅट मधून धावा येत होत्या त्यावेळी अशा प्रकारची रनआउटची विकेट घालवणं कितपत योग्य आहे याचं आत्मचिंतन खऱ्या अर्थाने करावं लागेल विकास आणि ऑल टीमला. 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिला हादरा कोंडे साखरे संघाला बसला. नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये दाखल होतोय. वैभवची चांगली गोलंदाजी राहिली आहे, त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना विकास यांनी एक षटकार जरूर लगावला होता, मात्र त्या व्यतिरिक्त वैभवची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली आहे, दर्जेदार राहिली आहे. इथे बॅटची कडा, झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र फर्स्ट लिप कडून घडतीये चूक. जीवनदान मिळत आहे, पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ झाला, 2 षटकांची धावा धावफलकावर 25. मोर्या 11 पाडाळे संघ नवीन गोलंदाज मैदानामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश माळीला पाहू शकता. पहिल्या 2 षटकांमध्ये बऱ्यापैकी धावा खर्ची केल्यात, 25 धावा धावफलकावर
18 मध्ये 38 बनवायचे. 18 चेंडू 38 धावांची गरज. ती कोंडे साखरे संघाला. कल्पेश माळी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तर घाई करा. तिसऱ्या षटकाला इथे होईल सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अवांतर येतोय, वाईड येतोय. समीकरण बदलेल, काही प्रमाणामध्ये सोपे होईल कोंडे साखरासाठी, कारण 18 मध्ये आता बनवायचे असतील 37. कामगिरी कशी राहते पाहावं लागेल, कारण सामना महत्वाचा आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सरळ खेळला आणि चेंडू चालला सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद डीजे. नो बॉल साठी इथं रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. बिमर साठी येस इट्स अ बिमर. नो बॉल असेल. बिमर +4 एकूण 5 धावा मिळतील. आता समीकरण सोपं होत आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 31 धावा धावफलकावर. इथे मोठा फटका, चेंडूला फेकला सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. या षटकामध्ये चांगलेच मागणे ठरतायत कल्पेश माळी, कारण कल्पेश माळी यांच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर 11 धावा कल्पेश यांनी खर्ची केल्यात. 12 धावा खर्ची केल्यात. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 9 वर 4 आणि पहिला चेंडू फ्री हिट डिलिव्हरी, त्याच्यावर षटकार आला. इथे बराचसा बाहेर चेंडू होता, चेंडूला छेडलंय आणि डॉट चेंडू येतोय. 37 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 37 धावा. मात्र काय अफलातून फटकेबाजी सध्याच्या घडीला नंदूची मैदानामध्ये सुरू आहे. फक्त षटकार आणि चौकारांमध्ये डील करतोय नंदू. इथे पुन्हा एकदा नंदूच्या बॅट मधून लॉंग ऑफ झोन मध्ये सीमारेषे पार जाणारा चेंडू धावा देईल सा. धन्यवाद डीजे. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 43-43 या धाव संख्येवर. जिंकण्यासाठी अजून 20 धावांची गरज आहे.
चेंडू झाले आतापर्यंत 3. 15 बॉल मध्ये 20 धावा बनवायचे. 15 बॉल 20 धावा असं वाटलं होतं या सामन्यामध्ये कुठेतरी. जशा प्रकारची वैभवची गोलंदाजी राहिली त्यानंतर दहीगाव संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय का, मात्र तशा प्रकारची कोणतीच संधी फलंदाज नंदू देत नाहीये. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. या चेंडूवर मिळते 1 धाव. या अगोदरच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर आलेली ही एकेरी धाव. पुढचा चेंडू. इथे हा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेग झोनला टार्गेट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवर मिळतील तब्बल 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटकानंतर आपण पाणी घेऊन जाऊ शकता. तिसरं षटक होऊ द्यात. मात्र धावफलकावर धावा लावल्या गेल्या 48 आणि विजयाच्या आणखी समीप पोहोचतोय तो कोंडे साखरे संघ. कमालीची फटकेबाजी दोन्ही फलंदाज करतायत. इथे देखील ब्लॉक होल डिलिव्हरी होती. हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र मिळते ती केवळ आणि केवळ 1 धाव. तिसऱ्या षटकाची होईल ते सांगता. तिसऱ्या षटकांती धावा धावफलकावर 49. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आता आपण साकार करतोय, संपन्न करतोय. तोपर्यंत संधी देऊया डीजे ला. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 49. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये संपन्न झालाय. आता उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायचे 14. 12 चेंडू 14 धावांची गरज असेल ती जय हनुमान कोंडे साखरे संघाला. विजयाच्या जय बजरंग कोंडे साखरे संघ विजयाच्या अगदी समीप पोहोचलेत कोंडे साखरे संघ. आणि त्याचं कारण जर का पाहायला गेलो तर नंदूची अफलातून फटकेबाजी. नंदूच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार आपण पाहिले. 1 चौकार देखील पाहिला. विकास देखील चांगल्या टच मध्ये होते. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकास जेव्हा परतले त्यानंतर दाखल झालेला तेजस तो देखील चांगली फलंदाजी करतोय. वैभवली हे पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी येतात. आता संघ अडचणीमध्ये असेल ते म्हणजे बजरंगी बॉयज दहीगाव संघ. 12 मध्ये 14 बनवायचे. पाडळे संघ आपल्याला सूचना आहे, फायनल कॉल असेल, आपला निर्णय कळवा. पाडाळे संघ, मोरिया 11 पाडाळे संघाचे कर्णधाराला विनंती की आपला निर्णय कळवा.
सन्माननीय हरेशजी नंदकुमार डोहळे हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या दिवशी टेमगाव संघ क्वालिफाय झाला. क्वालिफाय झाल्याच्या नंतर साहेबांच्या वतीने टेमगाव संघाला बक्षीस मिळालं होतं. बक्षीस स्वरूपामध्ये रोख रक्कम मिळाली होती. त्याबद्दल त्यांचे देखील साहेबांचे करूयात आभार. त्याचबरोबर सन्माननीय सुधीरजी डोळे यांच्या वतीने संपूर्ण टँकरची व्यवस्था आम्हाला मिळाली. या मैदानासाठी त्यांचे देखील मोलाचं योगदान आहे. त्यांचं देखील आभार. येस, पाडाळ संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे आणि आमंत्रित केले डोंगर नावे संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर डोंगर नावे संघ आपण देखील सज्ज राहा. प्रशांत अँड ऑल टीम आणि राजेश खंडागळे अँड ऑल टीम आपण देखील तयार राहायचं. यानंतर आपला सामना आहे. हा चेंडू इथं कमालीचा पाहायला मिळतोय. लेखटचा अप्रतिम नजराना मैदानामध्ये वैभव लिहेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर सलगचे 2 डॉट म्हणजेच काय समीकरण बदललंय. आता 9 चेंडूंमध्ये धावा बनवायचे 12. इथे मोठा फटका खेळला जातोय. चेंडूला फेकून दिला सीमारेषे पार. सलगच्या 2 डॉट बॉल नंतरचा तेजसचा वार षटकार. धन्यवाद डीजे. सन्माननीय हरेशजी डोळे आणि सुधीरजी डोळे हे इथे उपस्थित आहेत. तर साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती की या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. हरेशजी डोळे आणि सुधीरजी डोळे या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आयोजक कमिटीच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आणि इथे षटकारानंतरचं हे दडपण गोलंदाजाच्या मनावर पाहायला मिळतं. अवांतर चेंडू येतोय, वाईट चेंडू येतोय. आता समीकरण बदलतंय आणि सोपं होतंय ते कोंडे साखरे संघासाठी. आतापर्यंत 58 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 5 धावांची आणखी देखील गरज आहे आणि 5 धावांची गरज असताना फटका इथे मोठा पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात. ते करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज तेजसची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. विकेटचं पतन झालं. षटकार खेळला होता त्यानंतर विकेट गमवावी लागली फलंदाज तेजसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय. आता समीकरण बदलतंय. 7 मध्ये 5 धावा बनवायचे. 7 चेंडू 5 धावांची गरज असेल जय बजरंग कोंडे साखरे संघाला. वैभवचा पुढचा चेंडू आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला हा फटका. तिथे घडतीये चूक. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि स्कोर लेवल. विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेची गरज असेल ती जय बजरंग कोंडे साखरे संघासाठी. समीकरण पूर्णपणे सोपं झालंय, खुलं झालंय, मोकळं झालंय. 6 मध्ये 1 बनवायची. 63 धावांचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या विजयाच्या उंबरठ्यावर खऱ्या अर्थाने कोंडे साखरे संघ पोहोचला. सुजल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 55 नंबर जर्सी सुजल. आता 6 मध्ये 1 धाव डिफेंड करायची होऊ शकते. जर का गोलंदाजी अचूक टप्प्यावर राहिली, ताळमेळ बिघडवता आला फलंदाजांचा, तर निश्चितपणाने 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेंड होऊ शकते. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. 6 मध्ये 1 बनवायचे. पाहूयात कशा प्रकारे खेळ राहील. फलंदाज नंदू जो सलामीसाठी मैदानामध्ये गेला होता अजून देखील मैदानामध्ये दाखल आहे.
एका धावेची गरज असताना त्याचा खेळ कसा राहतो, त्याचा पवित्रा कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुजलचा पहिला चेंडू, एस इट इज नो बॉल आणि सामना इथं विजय होतोय. जय बजरंग कोंडे साखरे संघ. हार्ड लक दहीगाव. अभिनंदन कोंडे साखरे. शेक हँड कंपल्सरी आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं. आता झालेल्या सामन्यामध्ये कोंडे साखरे संघाने एक मोठा विजय मिळवला, कारण 63 धावांचा पाठलाग करायचा होता. 4च षटकांमध्ये 63 धावा इथे कोंडे साखराने बनवून काढल्यात. आणि निश्चितपणाने या सामन्यामध्ये ज्याची खेळी एक तुफानी राहिली तो नंदू ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समान करी. नंदूला देखील विनंती, नंदू आपण देखील या, लगेचच आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचा आहे. यानंतर होणारा सामना मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या विपक्ष फाईट देताना आपल्याला संघ पाहायला मिळेल. जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. दोन दिग्गज हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात. या हंगामामध्ये अनेक वेळा असं झालंय, पाडाळे आणि डोंगर नावे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि प्रत्येक वेळी